चाट सेंटरमध्ये जेव्हा आपण जातो, जर आपण ग्रुपने गेलो तर बघा पटापट विदिन सेकंद आपण आपल्या ऑर्डर रेडी राहतात. पटापट कोणी पाणीपुरी मागवतो, कोणी रगडापुरी, कोणी शेवपुरी, कोण दहीपुरी, कोणी SPD, असे एक ना अनेक प्रकार पटापट विदिन सेकंद आपण ऑर्डर करत असतो. इतका हा चाट हा प्रकार आपल्या सगळ्यांना आवडतो. तर त्यातीलच एक प्रकार आहे तो म्हणजे रगडा पॅटीस. तर हे रगडा पॅटीस कसं बनवायचं ते आपण आज पाहणार आहोत. चला तर मग बघूयात. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते. तर चला मग बनवूयात रगडा पॅटीस. तर हे रगडा पॅटीस बनवण्यासाठी रगड्यासाठी लागणारे जे ते पांढरे वाटाणे आहेत ते मी पाण्यात भिजत ठेवले होते रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा ते छान भिजलेत. भिजल्यानंतर त्याला कुकरमध्ये हळद, 1 चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकून ते शिजवून घ्यायचे आहेत पांढरे वाटाणे. आणि वाटाण्यामध्ये पाणी तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका. म्हणजे जास्तही पाणी टाकू नका, नाही तर ते उतू जातं. म्हणजे कुकरच्या शिट्टीमधून पाणी बाहेर येण्याचे चान्सेस राहतात. तर बघा हळद मीठ टाकून आपण ते वाटाणे शिजवून घेत आहोत. आणि साधारण 4 शिट्ट्या घेतल्यानंतर वाटाणे छान शिजतात. मग शिजल्यानंतर बघा ते वाटाणे थोडे क्रश करून घ्यायचे असे स्मॅशरने. पूर्ण पण गाळ नाही करायचा. आणि पुन्हा एका कढईत टाकून मग थोडंसं पाणी टाकून ते शिजवून घ्यायचे आहेत. क्रश करायचं म्हणजे एकदम पण त्याचा गाळ करायचा नाही आहे. थोडे ओबडधोबड असे वाटाणे रगडून घ्यायचे आणि ह्या कढईमध्ये एका ट्रान्सफर करायचे. थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा ते शिजायला ठेवायचं. म्हणजे ते पाणी आणि तो वाटाणा चांगला एकजीव होईल असं 15 ते 20 मिनिट ते पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. बघा छान असं आपण त्याला शिजवून घेत आहोत. अधूनमधून हलवत राहायचं आहे. आणि नंतर बघा ते शिजल्यानंतर उकडलेले बटाटे मी घेतले आहेत. ते बटाटे थोडेसे असे क्रश करून घ्यायचे हाताने आणि नंतर स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये बघा थोडा ब्रेडचा चुरा मी टाकत आहे करून. आणि बघा साधारण 4-5 बटाटे असतील म्हणजे मध्यम आकाराचे, तर 2 ब्रेडचा चुरा इनफ होतो. आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार म्हणजे किती करताय त्याच्यावर अंदाजे तुम्ही ब्रेडचा चुरा टाकू शकता. नंतर तो ब्रेडचा चुरा टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये जिऱ्याची पूड टाकली आहे. जिरे पूड टाकलेली आहे. भाजून घेतलेले जिरे होते त्याचीच अशी भरड केलेली होती ती टाकली आहे. नंतर बघा धना पावडर मी टाकत आहे त्यामध्ये. आणि यामध्ये बघा मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ॲड करू शकता. जास्ती पण नाही टाकायचे. थोडी आमचूर पावडर मी टाकली आहे आणि थोडंसं आलं मी किसून घालत आहे. त्यानंतर बघा मीठ टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. लाल तिखट इथे तुम्ही हिरवी मिरची वाटून टाकू शकता किंवा बारीक चिरून पण तुम्ही टाकू शकता. मी लाल तिखट टाकलं आहे, थोडीशी हळद टाकली आहे आणि पुन्हा हे मिश्रण मी चांगलं मळून घेत आहे बघा. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे गोल त्याचे वडे किंवा तुम्ही याला टिक्क्याही म्हणू शकता, अशी गोल टिक्की थापून घ्यायची आहे त्या मिश्रणाशी. असं बनवून घ्यायच्यात गोल टिक्क्या एकदाच. छान बघा आपला गोळा तयार झालेला आहे बटाट्याचं जे सारण आहे त्याचा. आणि त्यापासून बघा आपण अशा ह्या टिक्क्या बनवून घेत आहोत. एकदम बनवून घ्यायच्या टिक्क्या. म्हणजे फ्राय करताना आपलं लक्ष फक्त मग त्या फ्राय करण्यावरच राहतं. म्हणजे करपत वगैरे नाहीत. आपण छान मग एकीकडेच लक्ष असल्यामुळे ते छान क्रिस्पी होईपर्यंत आपण म्हणजे आपलेही पेशन्स राहतात, आपण ते फ्राय करू शकतो. बघा असं छानपैकी तव्यावर मी ते शॅलो फ्राय करून घेत आहे. थोडंसं तेल तव्यामध्ये टाकलं होतं आणि ह्या बनवलेल्या टिक्क्या मी त्या तव्यावर फ्राय करून घेत आहे. नंतर बघा
पलटल्या आहेत त्या टिक्क्या. किती छान क्रिस्पी दिसत आहे बघा. जी फ्राय झालेली बाजू आहे ती. तर छान असं मंद आचेवरच घ्यायचं आहे बरं का फ्राय करून. आणि बघा नंतर ज्या प्लेटमध्ये तुम्हाला रगडा सर्व करायचा आहे त्या प्लेटमध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार 2 घ्या किंवा 3 टिक्क्या, म्हणजे जेवढा तुम्हाला रगडा जेवढा क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे त्या अनुषंगाने तुम्ही तसं त्या टिक्क्या प्लेटमध्ये काढून घ्या. आणि बघा त्या टिक्क्या काढल्यानंतर जो रगडा आपण जे पांढरे वाटाण्यापासून बनवला होता तो रगडा गरम करायला ठेवलेला, तो रगडा पण आवडीनुसार घ्यायचा आहे. कोणाला जास्त आवडतो कोणाला कमी. तसा मग त्या ज्या पॅटीस आहेत बनवलेले बटाट्याचे त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे. तर बघा नंतर मी थोडा जे पाणीपुरीच्या पुऱ्या असतात त्याचा थोडासा चुरा मी त्याच्यावर चुरून टाकत आहे. नंतर थोडीशी हिरवी चटणी आहे किंवा हिरवं ते पुदिन्याचं जे पाणी आपण बनवतो ते टाकलं तरी चालतं. त्यानंतर बघा ही चिंच गुळाची चटणी, आणि हे चिंच गुळाची चटणी आणि ते हिरवं पाणी याची रेसिपी मी ऑलरेडी माझी पाणीपुरीची रेसिपी आहे आपल्या चॅनलवर, त्याच्यामध्ये कसं बनवायचं ते सांगितलं आहे. तर त्याप्रमाणे चिंच गुळाची चटणी आणि पुदिन्याचं पाणी बनवलेलं होतं ते याच्यावर टाकून घ्यायचं आहे. थोडंसं दही टाकायचं आहे. आता हे जिन्नस प्रत्येकाच्या आवडीनुसार असतात बरं का. कोणाला दही आवडतं, कोणाला नाही आवडत, कोणाला पुऱ्यांचा चुरा त्यामध्ये टाकायला आवडतो, कोणाला नाही आवडत. तर आपापल्या आवडीनुसार आपण त्याच्यावर टाकायचं. त्यानंतर थोडे मसाले, त्यात मग थोडंसं लाल तिखट, चाट मसाला किंवा थोडीशी आमचूर पावडर, धना पावडर, जे मसाले तुम्हाला आवडतात. आता बघा आवडीनुसार, शेवटी आवड प्रत्येकाचीच महत्त्वाची. तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल किंवा मसालेदार खाऊ वाटत असेल तर मसाले तुम्ही त्या अकॉर्डिंग टाकू शकता. तर बघा मी धना पावडर, थोडंसं लाल तिखट वगैरे टाकलं आहे. चाट मसाला महत्त्वाचा आहे, तोही मी टाकून घेतला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यावर टाकायचा आहे. टोमॅटो टाकायचा आहे. नंतर थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगते, हे सीडलेस टोमॅटो आहेत. टोमॅटोच्या बिया मी काढून घेतल्या होत्या. आणि कोथिंबीर पेरली थोडीशी. पुन्हा खारी बुंदी होती माझ्याकडे, ती पण मी त्याच्यावर टाकली आहे. आणि पुन्हा बारीक शेव टाकायची आहे. माझ्याकडे काही बारीक नव्हती, थोडी मध्यम आकाराची होती, ती शेव मी टाकलेली आहे. पण बारीक शेव टाकल्यावर तर आणखीनच छान. तर बघा आता आपला रगडा तयार आहे. म्हणजे आपण आपल्या आवडीनुसार त्यामध्ये प्रत्येक पदार्थ ॲड करू शकतो. आणि माझी आजची ही रगडा पॅटीसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा.